तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शाईच्या ऐवजी मार्करचा वापर करण्यात आलाय, त्यामुळे राज्यात एकच राजकारण तापलंय। अशातच न्यूज 18 मराठीने या आरोपाची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला। सकाळी 7 वाजता मतदान केलेला एक नागरिक आणि नुकतीच शाई लावलेल्या एका महिला मतदारानं शाई पुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी ती शाई पुसली जात नसल्यामुळे प्रथम दर्शनी समोर आलंय। दरम्यान मार्कर असो किंवा शाई दोन्हीमध्ये काहीही फरक नाही असं मतदारांकडून मत व्यक्त केलं जात आहे। विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर मार्करवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या अगोदरच्या निवडणुकांमध्ये शाई लावल्या जात होती, मात्र यावेळी मार्करने निशाणी केल्या जाते। आपण जर बघितलं तर आता तुम्ही जे मतदान करून आलात ते मार्करनीच निशाणी करण्यात आली आहे। हे पुसल्या जातं का? मला म्हणजे तुम्ही पुसून दाखवतं का की ते जातं का की थोडं डोक्याला वगैरे तेल लावल्याच्या नंतर त्यामध्ये? कारण या ज्या मार्करवर आहे ना मोठं राजकारण आपल्याला आता महाराष्ट्रात पाहायला मिळतं की हे लवकर पुसू शकतं आणि यातून जे आहे ते डुप्लिकेट मतदान होऊ शकतं, परत मतदान होऊ शकतं। तर तुम्हाला असं जाणवतंय का की हे पुसू शकेल म्हणून? नाही, मला तर नाही वाटत ते पुसू जाणार। म्हणजे आता तुम्ही जो प्रयत्न केला तर तुम्हाला असं वाटतं का की ते शाहीपेक्षा लवकर पुसल्या जाईल? नाही, शाईपेक्षा तर नाही, आणि मला नाही वाटत ते पुसले जाणार असं। बरं, तुम्ही आता ते करून बघितलं डोक्याला म्हणजे तेलाला। आपल्याकडे भारतीय सगळं जे कल्चर आहे त्यानुसार बऱ्याच वेळेस ते केल्या जातं की ती शाई पुसण्यासाठी डोक्याला लगेच हात पुसला जातो तेलाला। तर आता तुम्ही ते करून बघितलं तर ते जाणवतंय का तुम्हाला? नाही, काही जाणवत नाहीये। ओके आहे, काही पुसलं जात नाहीये ते। ही निशाणी मार्करची आहे? हो, मार्करची आहे। काय तुम्हाला दोघांना काय वाटतं की शाई ठीक होती की मार्कर? नाही, असं काही नाही, दोन्ही सेमच आहे, असं काही फरक पडत नाही। उलट शाई लवकर मिटली जायची, हे लवकर मिटलं नाही जाते। बरं, ताई सांगितलं जातं की शाई जास्त वेळापर्यंत राहत होती पण मार्कर लवकर पुसलं जाईल, तर तुम्हाला काय? नाही, मार्कर नाही पुसलं जाणार, मला नाही वाटत ते आहे असं। आता आपण ट्राय करून पण पाहिलं। आता तुम्ही ट्राय केलं, मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही पुन्हा एकदा थोडंसं ट्राय नाही। की आपण जर बघितलं तर हे मार्कर या ताईने ट्राय करून देखील बघितलं पुसण्यासाठी, पण ते पुसत नाहीये। पण आता यावर राजकीय विरोधक जे आहे किंवा विरोधकांकडून टीका केली जाते, पण तसं प्रत्यक्षात आपल्याला हे दिसत नाहीये। मी दोघांची बोटं परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी बोटांनी असेल किंवा डोक्याचं जे तेल आपण लावतो त्या तेलाने देखील पुसण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही त्यामध्ये असा जास्त बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही। तर त्यांचं देखील म्हणणं आहे की असं ते पुसल्या जात नाही। तुम्ही केव्हापासून ट्राय करताय, त्याच्यात काही बदल जाणवत नाही ना? नाही, किती आता तुमच्या समोरच ट्राय केला, मला काही बदल वाटत नाही। म्हणजे 1-2 मिनिटं झाले असतील का? तर शाई आणि मार्कर दोन्ही असले तर काही फरक पडतो? काही फरक पडत नाही। मी तर 2-3 तास झालेत मला मतदान करून, 7:30-8 वाजता केलेलं आहे, हिने आत्ता केलंय। माझं हे जसंच तसंच आहे, काही फरक पडत नाही। विरोधकांना बोलायला काय लागतंय? बरं, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे खरं तर। 7:30 वाजताच त्यांनी मतदान केलंय, अजूनही ते पुसत नाहीये। आणि या ताई आत्ताच मतदान करून आल्यात, तर त्यांच्या हाताचं म्हणजे ते जर मार्कर ताजं असेल तर ते पुसू शकतं असा एक शक्यता वर्तवली जात होती, तर ते तसंही दिसत नाहीये आणि ते पुसत नाहीये। एकीकडं विरोधकांकडून त्या मार्करवरून टीका होतीये, आत्ताच पालकमंत्र्यांनी देखील संशय व्यक्त केला, मात्र प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे उमेदवार भूषण शिंगणेंवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलाय। बुधवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये भूषण शिंगणे गंभीर जखमी झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची घरी जाऊन भेट देखील घेतली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भेट घेत विचारपूस केली। भूषण शिंगणे नागपूर प्रभागाचे प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार आहेत। भूषण भाऊ, तुम्ही या प्रभागातून उमेदवार होते, काल रात्री नेमकं काय झालं? तुम्ही कुठे जात होते? कोणी हा हल्ला केलेला? काल तिथला जो काँग्रेसचा गणेश चाचरकर आहे, का म्हणते भुई, त्यांनी एक बूथ काढून फेका असं म्हटलं। मला पियाचा फोन आला, बिलकुल काही जर हे नाही म्हटलं, आम्ही काढून देतो। ते बूथ मी काढलं। जर माझ्या मनामध्ये काही करत राहिलं असतं तर मी तेव्हा ते बूथ काढलं नसतं। ते बूथ काढल्यानंतर बाजूला बूथ लागल्यावर ये भी रात तक फेक दूंगा म्हणे। अरे म्हटलं माझे कार्यकर्ते दहशत येईल म्हणून मी दुपारी गेलो, पीआयच्या कानावर टाकलं। पीआयला म्हटलं का काहीतरी घटना घडणार, लक्षात ठेवा। पीआय तिथं आले, मला तुम्हाला 4 पोलीस दिसले, म्हटलं ठीक आहे ना, होत राहते। मग मी रात्री 11-11:30 वाजता यांना साहित्य वाटलं का हे पाहण्याकरता एका कार्यकर्त्याला फोन केला, त्यांना वाटलं नव्हतं, कारण का तो दहशत होता। म्हटलं भूषण आपण घरी झोपलो आणि तो दहशत झोपलं,
म्हणून मी तिथे गेलो. सहज निघताना माझा बूथप्रमुख विठ्ठल अडाणे हा मला बाहेरला दिसला. मी थांबलो, तो उतरल्यावर तो चाचेरकर मला एकदम अडवाला. या घुमनानी या दिखनानी. म्हणलं कोण? क्यों नहीं दिखना, क्यों नहीं दिखना म्हणलं. पण तेव्हापर्यंत ते होते 12-13 जण आणि तितक्यात माझा